नमस्कार, मी संजना चेमटे। पहा बालमित्रांनो, आपण एका वर्षामधील महिन्यांची नावं पाहूयात। तर कोणकोणते महिने आहेत पहा। इंग्रजी आणि मराठी महिने असतात। एका वर्षामध्ये 12 महिने येतात, तर त्यातील आपण इंग्रजी महिन्यांची नावं पाहूयात। तर पहा, मी हे कार्ड बनवलेले आहेत पहा महिन्यांचे। आपल्या वर्षातला पहिला महिना आहे पहा जानेवारी। जानेवारी महिन्याने सुरुवात होत असते आपली। त्यानंतरचा महिना आहे आपला फेब्रुवारी। दुसरा महिना आहे फेब्रुवारी। एका वर्षामध्ये येणारे 12 महिने आणि त्या 12 महिन्यामधील हा फेब्रुवारी दुसरा महिना आहे। त्यानंतरचा आपला पुढचा महिना आहे पहा मार्च। हे इंग्रजी महिने आहेत पहा आपले इंग्रजीमध्ये। त्यानंतरचा पुढचा महिना आहे आपला एप्रिल। यानंतर पाहूया पुढचा महिना कोणता आहे तो। हा महिना आहे पुढचा आपला मे महिना। मे महिना हा सुट्टीचा पण महिना असतो पहा, उन्हाळ्याचा पण असतो आणि सुट्टीचा पण असतो। त्यानंतरचा पुढचा महिना आहे आपला जून पहा। आणि जून नंतर कोणता महिना येतो पाहू बरं आपण आता। जून नंतर येणारा महिना आहे जुलै। पहा, याचे कार्ड बनवलेले आहेत। 12 महिन्यामधला हा जुलै महिना आहे पहा। पुढचा महिना पुढील महिना आहे ऑगस्ट। कोणता आहे ऑगस्ट। त्यानंतरचा येणारा महिना पाहूया आपण। पुढचा महिना त्याच्यानंतरचा सप्टेंबर। पहा, आपल्या ह्या महिन्यांची क्रमाने आपण माहिती मिळवते पहा। सप्टेंबर नंतर येतोय ऑक्टोबर आणि पहा पुढे ऑक्टोबरच्या नंतरचा येणारा महिना पाहूयात आपण आता। कोणता आहे रे नोव्हेंबर। कोणता महिना आहे हा नोव्हेंबर। त्यानंतर आपल्या वर्षामधला शेवटचा महिना पहा, शेवटचा महिना डिसेंबर। म्हणजे पहा, आपल्या ह्या वर्षामध्ये 12 महिने असतात, जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंतचे। याची माहिती आपण आधी मिळवूया। धन्यवाद।